तर गुड मॉर्निंग तर केलेलंच होतं. आता आपण फ्रेश झालेलो आहोत, नाश्तासुद्धा झालेला आहे. आणखीन आता आपण तयारी केलेली आहे आपल्या गिरनारला जाण्याची. तर असा मस्त ग्रीन ड्रेस घातला आहे. आणखीन मी आपण जिथे राहिलो आहे नरसिंह मेहता धाम, तर ते थोडंसं तुम्हाला बाहेरून दाखवते की कसं आहे ते. तर हे आहे आपलं नरसिंह धाम, असं संकुल 3, 2, 1. तर असं आहे, छान आहे, छान आहे. तसं राहण्याचं वगैरे आहे, सोय चांगली आहे. गॅलरी आहे रूमला अशी. मोठा टास्क आहे आपल्यासाठी, कारण आपण चढणं आहे. रोपवे आहे अर्धा, तर रोपवेने आपण अर्धा तर जाणारच आहोत आणि नंतरच्या 5000 पायऱ्या आपण चढणार आहोत. माझं थोडंसं तब्येतीचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मला माहीत नाही, पण मी प्रयत्न खरंच करणार आहे आणि मी चढणारच आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर या, आपण पायऱ्या चढत चढत आपल्या दत्तगुरूंचं दर्शन घेऊया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग सज्ज झालात तुम्ही? आम्ही सज्ज नाही झालेलो, आम्ही देवदर्शनाला चाललो, आम्ही लढाई नाही चाललेलो. अच्छा, पण गड सर करायला चाललात ना? आमचा गड सर होणार ना, गड सर होणार आमचा. बघा इकडे गिरनार पर्वत आणि हा रोपवे दिसतो इथे आपल्याला. ढगात जाणार आपण, ढगात. हा रोपवे एकदम छोटा दिसतोय, वरती मुंग्यासारखा, तुम्हाला दिसणार पण नाही आहे ना? ढगात केलं, ढगात असं. हा चला ओके. तर आपण सुरुवात केलेली आहे. आता आपण चाललोय रोपवेच्या दिशेने. आणखीन ही डोलीने जाणार आहे. तर आता बघूया, पहिलं रोपवेने जाऊया, नंतर डोलीचं बघूया. काय करशील? मग बघू पुढे जाऊन. काय ते मी तर जाणारच आहे. हां, सुगंधाचं माहिती मी त्याने सांगितलंय की थोडासा आहे, पण मी हळूहळू जाणार. चला मग रोपवे बघूया. तर हा आहे रोपवे आणि अशा प्रकारे ट्रॉला जात आहेत. सुंदर. तर हे आहे आपलं तिकीट घर आहे. इथे चेकिंग होत आहे. प्लास्टिक जराही अलाव नाही आहे. तिकीट प्राइस 400 रुपये आहे. रिटर्न ना? ओके. जर रोपवेवरतून जर वेदरमुळे बंद झाला तर आपल्याला तिथून परत तिकीट काढावी लागेल. नाही झालं तर तिकीट काढायचं. ओके. सिंगलच 400 रुपये वापर, 800 रुपये येण्यासाठी 800 दिसत होतं. आता वरती झाल्यावर आमचा अनुभव तो डबल होणार आहे आणि मन गगनात पक्षी कसे उडतात तसे आम्ही उडत जाणार आहोत. तर पक्षी उडतात तसे आम्ही उडत जाणार आहोत. आणखीन तिकीट आहे, सिंगलच काढायची आहे, कारण वेदरवरती अवलंबून असतं. तर वेदर जर चेंज झालं तर रोपवे बंद होतो, त्याच्यामुळे आपण जाताना सिंगल तिकीट काढून यायचे. वेदर चांगला असेल, रोपवे चालू असेल तर रिटर्नला पण आपण रोपवेने यायचं असतं, नाहीतर आपल्याला चालतच यावं लागतं. तर ह्याचंसुद्धा आपण परिपूर्ण लक्ष देऊनच आपल्याला प्रवास केला पाहिजे. तर हे असं आहे, आपलं इथे लिहिलेलं आहे उडण खटोला. इथे छान आहे ना, हे केलेलं आहे. आणि आपण आता चाललो आहोत रोपवेच्या दिशेने. तर हे असं सेटअप आहे त्यांचं. चला आणि इथून करायची आहे आपण एंट्री. आता आम्ही रोपवेमध्ये बसलेलो होतो, म्हणजेच आपल्या उडण खटोल्यामध्ये बसून आम्ही आमचा प्रवास इथे सुरू केलेला आहे. आणखीन खूप असं सुंदर वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये आम्ही त्या रोपवेचा आनंद घेत आम्ही हा प्रवास इथे सुरू केलेला होता. गुजरातमधील जुनागड येथे असलेले हे गिरनार पर्वत, हे आपण सर करण्यासाठी आलेलो आहोत. आणखीन पाहत असाल तुम्ही 10,000 पायऱ्या असलेले हे पर्वत आहे. आणखीन त्यासाठी 5,000 पायऱ्या आपल्याला पार करण्यासाठी इथे रोपवेची सुविधा आहे, ज्यामध्ये आपण तो आनंद घेत आहोत.
तर त्याचा आनंद घेत घेत आपण आपलं दर्शन करणार आहेत. आणखीन ही जी तुम्हाला पायवाट दिसते आहे, जे लोक पहिल्या पायरीपासून चालत येणार असतात तर त्यांच्यासाठी हा पादचारी मार्ग म्हणजेच पायवाट इथे आपल्याला दिसते आहे. काही लोक पहिल्या पायरीपासून सुद्धा इथे चालत येतात. आणखीन ज्यांना जमत नाही त्यांना इथे रोपवेची सुविधासुद्धा दिलेली आहे, जी आपल्याला अंबामाता मंदिरापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणजे आपण 5,000 आपल्याला इकडे चालायचे असतात. तर असे हे घनदाट अरण्यासारखंच आहे. इथे खूप घनदाट झाडी आहे. आणखीन त्यावरती हे पाहत असाल तुम्ही खूप धुकं आलेलं होतं. वातावरण अगदी शीतल होतं. आणखीन त्यामध्ये कोणाला काही अनुभव आले ते आपण ऐकून घेऊया. आपण खूप असं वरती आलेलो आहोत. आणखीन धुकं दिसतंय पण आपल्याला मोबाईलमध्ये एवढं धुकं आपल्याला नाही कव्हर करता येत आहे, कारण कॅप्चर होत नाही येते. तर थोडेसे कान वगैरे आपल्याला बंद झाले. तर आपण विचारूया आपल्या सोबत सगळेजण आहेत त्यांना पण बघूया की त्यांना काय फील होत आहे. तुम्हाला काय होतं, कसं वाटतंय तुम्हाला एवढं? मी खूप उंचावर आल्यास वाटतंय मला. मी असं आबाळाला हात लावल्यासारखं वाटायला लागलं वरती, असं बोट लागलं. ओके, असं यांना फील होतंय कारण खूप खाली दरी दिसते ही बघा. चला इकडे विचारूया, तुम्हाला कसं वाटतंय? स्वर्गात आल्यासारखं वाटतंय स्वर्गात आल्यासारखं. खरंच. ओके. इतकं मस्त पण खाण्याचे धडे बसले. अच्छा, काय वाटतंय सुनील? असं वाटतंय की जसं मी 120, 130, 40 गाडी चालवायचो ना, तेव्हा कसं कान बंद होतं, तसे कान बंद झालेले, थोडासा श्वास हे झालं, सुन्न झाले थोडंसं. आणि माझ्याच इको माझ्या कानातून माझ्या म्हणजे ब्रेन मध्ये असं मला ऐकू येते. जसं फील थोडंसं वाटतं की खूप उंचवर आहे. आता बघा मी धुक्यात आलेलो आहे आणि सगळं धुकं एंटर करतोय धुक्यात. हे काय धुकं सगळं दिसतंय आता. अर्चना तुला काय वाटतंय? खूप मस्त. एकदम असं ढगामध्ये आलोय छान. ढगात. साईडला असं काहीच दिसत नाही. आता पहिला तरी दरीच होती, आता ते सगळीकडून धुकं आहे. तर खूप पाठीमाग पण काही मस्त, दिसत छान नाही. वाटतं. आता सगळं एकदम धुकंच चाललंय. धुकं झालंय. हे काय मागे सुद्धा आपल्याला धुकं आलेलं आहे आणि अगदी स्लो. Plane मध्ये बापरे, बसल्यासारखं थांबला. फ्लाईट मध्ये आहे. फ्लाईट खूप स्लो झालाय. पहिला थोडं फास्ट होता आणि आम्ही असं धुक्यात आलो. संपलाच घेतात. आम्ही आता उतरलो आणि हे माझ्या मागे बघा, हे सगळं धुकं आहे आणि धुक्यामध्ये आहोत आपण. आणि पाऊस येतो, हवा आहे. ऐक ऐक हवा आहे. हे सगळं धुकं आहे बघा, सगळं धुकं आहे. मंदिरची ओर हे बघा. आणि इथून आपण आलेलो आहोत. हे आपली ट्रॉली इथे उतरली आहे. सगळं धुकं आहे इकडे. हा हे वॉशमधून थोड्याच अंतरावर आल्यावरती थोड्या पायऱ्या चढून आपल्याला इथे अंबामाता दर्शन घ्यायचं आहे. आणि हे आहे आपलं इथे अंबामाता मंदिर. हे आहे आपलं अंबामाता मंदिर. ओके, तर अंबामातेचं दर्शन झालेलं आहे. आणखीन दर्शन मस्त झालं आहे. आता आपण पुढचा प्रवास सुरू. तर असं आजूबाजूला सगळं धुकंच होतं. धुक्यामुळे आम्हाला समोरचं काहीही डोंगर दिसत नव्हते, कोणतंही मंदिर दिसत नव्हतं, कोणते रस्ते दिसत नव्हते. आणखीन आम्ही चालतच जात होतो. वातावरण खूप होतं. अंबामाताच्या दर्शनानंतर आम्ही हळूहळू पुढे सर करायला सुरुवात केले. तर ह्याच्यामध्ये आपल्याला गोरक्षनाथाचं मंदिर इथे आपल्याला भेटणार आहे. आणखीन आपण त्याचं दर्शन घेणार. ओके, तर आम्ही आता थोडंसं अंतर चाललोय. 25% झाले. 25% झालेलं आहे. खूप असं दव पडत आहेत आणि खूप ऑटोमॅटिक डोळ्यावर दवचे पाणी. दव आलं ना. आणि कपडे भिजलेत, आम्ही भिजलोय. एक मिनिट. हा सुनील. हाय, मस्त वातावरण आहे, सुंदर आहे, छान वाटतं. दव आहे पण भिजलोय आपण. हो, भिजलं दवाने. स्वर्गात आलेलो आहे. अप्सरा वेट करतायत. तर नाही, खूप असं सुंदर वातावरण. हवा खूप आहे, बघताय खूप हवा चालली आहे. धुकंही आहे. त्या धुक्यामुळे आम्ही भिजलोय पूर्ण. पण ठीक आहे, मध्ये मध्ये मी जास्त नाही, कारण मला पण चालायचं आहे, दम लागतोय. तर त्याच्यासाठी आपण हा काठीचा आधार घेतोय चालण्यासाठी. बऱ्यापैकी थोडं थोडं आपण हळूहळू चाललो आहे, फास्ट चालत नाही आहोत. हे बघताय किती हवा चालू आहे. धुकं बघा आणि आम्ही भिजलोय ते बघा. हॅलो. चला
जय गिरनार. इथे कुठल्याच मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा बाहेरही व्हिडिओ शूटिंग आपण करू शकत नाही, त्याची परवानगी आपल्याला नाही आहे. म्हणून आपण गोरक्षनाथाच्या धुनीचं दर्शन घेऊन आपण तिथे एकही व्हिडिओ बाहेरचा वगैरे केला नाही आहे, कारण तिथे मनाई आहे. आणि ते करून आपण हळूहळू आपण आपल्या दत्तगुरूंच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. वातावरण शांत छान असल्यामुळे आम्हाला थकवा एवढा जाणवला नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. खूप छान वातावरण असल्यामुळे आम्हाला काहीही त्रास झाला नाही. तर आम्ही आता थोडासा ब्रेक घेतलेला आहे. अर्चनाला भूक लागली आहे चालून चालून, आणि हीच अर्चना म्हणत होती कशाला नाश्ता करून गेला, भूक लागते. तर थोडा वेळ बसलो आपण. अरे तुम्हाला तर आम्ही नवीन आमच्या मित्रमैत्रिणीची ओळखच नाही करून दिली. तर आपली ही जी अर्चना आणि सुनील सोबतच ही आपली शिवन्या, आणखीन हे आहे आपले गजू दादा. तर हे आपल्याला ट्रेनमध्ये आपली यांची ओळख झालेली आहे. तर ते सुद्धा आपले मित्र आपल्यासोबतच होते. हळूहळू आपलं प्रवास चालू आहे, चालणं चालू आहे, बेबी स्टेप घेत घेत. आणखीन आता आपण उतरण करतोय, त्यानंतर आपल्याला परत चढण करायची आहे. तर आपण एनर्जी घालवत नाही आहे, पण आम्ही सगळे आमच्यावरती येऊन आम्ही अगदी म्हणजे ओलं चिंब झालेलं आहोत. ते गाणं आहे ना, मराठी गाणं, काय रे, चिंब भिजलेले रूप, सेम ते झालंय. रंग प्रीतीचे हा, तर असं ह्यांची गाण्याची मैफिल यांना बसवायची आहे, पण आपण बसणार नाही आहोत, चालणार आहोत. तर असंच हळूहळू आपण चालत 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 आपण दर्शनाला जायचं आहे. तर हा गेट आपण आलेलो आहे, ह्या गेट जवळ. फोटो काढ, मित्र आले चला चला आता पुढे जाऊया आपण. इथे उतरण करून जायचंय. अजून बरं आता चढण चालू होणार आहे ह्या गेट पासून. चालू आहे हळूहळू, थोडंसं अंतर राहिलेलं आहे. तर चालूया आता. आणखीन परत धुनीला पण जायचं आहे. धुनीला आपल्याला परत उतरायचं आहे, चढायचं आहे. आणि आता जेवढं आपण उतरलो आहे तेवढं चढायचं. महर्षी अत्री आणि माता अनुसूया ह्यांचे पुत्र दत्तात्रय, म्हणजेच आपले ब्रह्मा विष्णू शिव ह्यांचे त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करणारे भगवान दत्तात्रेय ह्यांच्या पवित्र पदखुणा म्हणजेच चरणपादुका इथे आहेत. आणखीन त्यांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली होती इथे, आणि त्यांचे अक्षय निवासस्थान इथे मानलं जातं. तर त्यांचं आपण आता दर्शन घ्यायला जायचं आहे. दर्शन झालेलं आहे. झालं ना दर्शन? मस्त दर्शन झालं दत्तगुरूंचं. तर दत्तगुरूंचं मस्त दर्शन झालंय. तिथे फोन काय अलाऊ नव्हते, पण आपण खूप छान दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण उतरतोय, कारण आपल्याला धुनीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तर चला, खूप छान दर्शन झालं. गेट आहे आणि इथून तुम्ही बघताय हा खाली जो रोड गेलाय आपला, तर तो जातो धुनीकडे. तर तिकडे धुनी आहे दत्तगुरूंची. हे बघा, हे मंदिर आहे. तर इथे आपल्याला जायचं आहे. आणि डाव्या साईडनी हा इकडे आपल्या पादुकांचं दर्शन घ्यायला जावं लागतं, आणि उजव्या साईडनी आपण इकडे धुनीकडे जातोय. तर चला आपण सुरू करूया. Few moments later. ओके, तर आपण धुनीचं दर्शन पण घेतलंय. तिथे आपल्याला प्रसाद सुद्धा भेटलेला आहे. कढी खिचडी आणखी लापशी हा प्रसाद होता. खूप छान प्रसाद होता. आणि आता आपल्याला बरंच काही चढतच जायचं आता सध्या, कारण आपण जेवढं उतरलोय तेवढं चढण आहे. खूप छान. पण इथे कसं आहे ना, इकडे कुठल्याच मंदिरामध्ये मोबाईलचे फोटो पण जवळपास काढू देत नाहीत.
किंवा मोबाईल वापरू पण देत नाहीत. मग आपण बाहेरच आपण सगळं करतो. तर चला किती आलं आता नव्हतं. चला आता आपण जाऊया. फायनली आपलं देवदर्शन. म्हणून आम्ही रोपवेतनं रिटर्न उतरतो खाली. आता उतरताना आम्ही म्हणजे प्लेन मध्ये असंच फील आहे. रोपवे मध्ये बसल्याच वाटत नाही. आजूबाजूला काही हे बाजूला नसतं. दिसलं नसतं. म्हणजे प्लेन या रोपवे मध्ये दिसतं. तुम्हाला म्हणजे जगापासून संपर्कच नाही असं ढगांमध्ये आम्ही असं सगळं आहे. हा रोपवे खूप उंच आहे बघा. या कधी पण मस्त आहे. दत्तगुरूचं दर्शन पण. तर क्लायमेट चेंज होत होतं, आणखीन खूपच धुकं वाढलं होतं, थोडंसं पाऊससारखंही वाटत होतं. तर आम्हाला असं वाटलं की आम्हाला हा रोपवे भेटतो की नाही, कारण क्लायमेट चेंज झालं तर ते लोक रोपवे हा बंद करतात. आणि हा आमचा गिरनारचा पहिलाच आमचा प्रवास इथे होता. आणखीन खूप छान अनुभव इथे आम्हाला आलेला आहे. काहीही आम्हाला प्रवासामध्ये क्लायमेट चांगलं असल्यामुळे त्रास झाला नाही. तर मी आवर्जून सांगेन की तुम्हीसुद्धा ह्याच अशाच क्लायमेटमध्ये दर्शनाला या, तुम्हालासुद्धा काही त्रास होणार नाही. पण छान अनुभव होता. आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर आम्ही हसत खेळत गाणं म्हणत टाईमपास करत हा प्रवास इथे संपन्न केलेला आहे. आणि उडण खटोल्यातून उतरून लगेच इथे ही जरा मसाज मशीन दिसली, तर थोडेसे पाय दुखत होते. तर म्हटलं चला थोडे आपण पायाची मसाज करून घेऊया. तर आता मी मस्तपैकी थोडासा मसाज पण घेतला पायाचा. खाली उतरल्याच होतं, बरं वाटलं, आराम भेटला आहे. तर आता आपण लंच टाईम आहे, लंच करूया आणि थोडा आराम करून परत संध्याकाळी फिरायला जाऊया. तर चला आपण लंचसाठी जायचं आहे.